कैलासवासी सौ उज्ज्वला चंद्रकांत खंबा यांचं वय 63 झालेले होते, तर त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. स्वभाव मनमिळावू, स्वच्छता, त्यांना एक मुलगा, एक मुलगी आणि 3 नातवंड आहे. तरी त्यांचे स्वतःचे पेरले गाव या रीतीने आपल्या समाज पाठीमागे किती आहे यातूनच दिसून येते. तर समाजाबद्दल त्यांची आपुलकी, त्यांचे मिस्टर चंद्रकांत खंबार यांनी सेवेत असून पोलीस स्टेशन जे कार्य केलं आहे त्याचा हा मनमिळावू स्वभाव आणि समाजासाठी काम करणे हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांना सर्व कुंभार समाज यांच्या वतीने आणि मी विष्णू कुंभार अकलूज माझ्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज तारीख 17/2/2026 मी त्यांचे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. एवढे बोलून माझी थांबवतो. चंद्रकांत कुंभार हिच्याबद्दल फक्त एकच वाक्य सांगणार आहे की जी खरी साधी राहणी काय असते आणि मोठ्या लोकांचा आदर काय असतो, स्वच्छता काय असते, प्रामाणिकपणा काय असतो, हे मी आयुष्यभरात तिच्याकडून शिकलेलं आहे. माझ्या भाऊजींच्या वर पेरल्यातल्या कुंभार परिवारातील जो दुःखाचा डोंगर आलेला कोसळलेला आहे, त्याचबरोबर आमच्या नेरल्या गावच्या कुंभार परिवारावरती, माझ्या कुंभार परिवारावरती जो डोंगर कोसळला आहे, याच्यातून फक्त मी परमेश्वराला एकच प्रार्थना करतो की माझ्या बहिणीला कुठेही असू दे, स्वर्गात जरी असली, तिच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे, एवढीच मी प्रार्थना करतो. आमचे पाहुणे चंद्रकांत कुंभार यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी सौभाग्यवती उज्ज्वला कुंभार यांचं अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं. वास्तविक जन्म आणि मृत्यू ह्या माणसाच्या आतल्या गोष्टी नाही. जो जन्माला येणार आहे तो मरणार आहे. फक्त त्याच्या जाण्यानं त्या कुटुंबावरती जो आघात होतो हा थोडासा कल्पनेच्या पलीकडे असतो. वास्तविक संसारामध्ये नवरा आणि बायको ही 2 रथाची चाकं असतात. एखादं चाक निखळलं तर तो संसार फेरत थोडंसं अडखळतो आणि अशा वेळेला त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळतो. आणि अशा प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित सर्व ह्या जनसमुदाय हा त्या कुटुंबाच्या समाजामध्ये असलेली प्रतिमा याच्यातूनही दिसून येते. वास्तविक माणूस गेल्यानंतर त्याची स्तुती करण्यापेक्षा माणूस जिवंत असताना त्याच्याकडे जर आपुलकीने आपण सगळेजण पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी या मानवी जीवनामध्ये सहज साध्य होतात. असो या ठिकाणी त्यांच्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून परमेश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देऊ. आणि आम्ही सर्वजण उपस्थित या ठिकाणी सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी घ्यावा. आणि अशा प्रसंगी मी या ठिकाणी सह्याद्री शिक्षण संस्था आगाशीनगर, न्यू इंग्लिश स्कूल आगाशीनगर आणि माझे वैयक्तिक कुटुंबीय आणि सर्व इथे जमलेल्या जनसमुदायाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.